नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण खास संक्रांतीसाठी खमंग आणि खुसखुशीत अशी कुरकुरीत अशी तिळाची चिक्की बनवायला खूप सोपी आहे. अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होते. बाहेरून विकत आणण्यापेक्षा मस्त 15 मिनिटांमध्ये अगदी झटपट पद्धतीमध्ये तुम्ही ही चिक्की बनवू शकता. अगदी अचूक प्रमाणासकट तुमच्याबरोबर रेसिपी शेअर केली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आपली रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. तुम्हाला ही अगदी झटपट आणि सिंपल अशी रेसिपी कशी वाटली ना मंडळी, ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा. तर इथं आपण चिक्की बनवण्यासाठी कढई घेतली बघा. जाडबुडाची कढई घ्यायची आपल्याला. त्यामध्ये 1 कप तीळ घ्यायचे. तर आपल्याला तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये चिक्की बनवायची आहे ना, तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही तीळ वापरू शकता. तीळ किती घेतल्यानंतर गूळ किती घ्यायचं याचं सुद्धा प्रमाण आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढी चिक्की बनवायची आहे ना, तेवढे तुम्ही तीळ घेऊ शकता. तीळ आपल्याला अगदी मीडियम टू स्लो गॅसवरती छान असे खमंग भाजून घ्यायचेत. अगदी 5 ते 6 मिनिटांमध्येच तीळ भाजून होतात, जास्त वेळ लागत नाही. तर इथं बघू शकता तुम्ही तीळ आपले छान असे भाजून झालेत बघा. फुलल्यासारखे दिसतात, भरपूर असे टम्म दिसतात. त्यावेळेस समजायचं आपले तीळ छान असे भाजून झालेत. तडतडसुद्धा उडतात. इथं आपले तीळ भाजून झालेत, काढून घ्यायचे आणि अशा प्रकारे पसरवून आपल्याला थंड करून घ्यायचे. तीळ थंड होत आहेत आपले, तोपर्यंत इथं एखाद्या पोळपाटाला तेल लावून घ्यायचं किंवा तूपसुद्धा लावून घेऊ शकता. इथं मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे. आता नंतर त्याच कढईमध्ये आपल्याला 1.25 कप गूळ घ्यायचा आहे. इथं मी चिरलेला गूळ वापरला आहे. त्यामध्ये फक्त 2 चमचे पाणी टाकून घ्यायचे आपल्याला आणि गूळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. आता इथं बघू शकता तुम्ही गूळ पूर्णपणे विरघळून झाला आहे आपला. गूळ विरघळून झाला की एक 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करत आणि अगदी स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचा. मोठा गॅस अजिबात करू नका. अगदी स्लो गॅसवरती आपल्याला गूळ विरघळवून घ्यायचा आहे. एक 5 मिनिटानंतर बघा, आपण चेक करून बघायचं. तर गोळी होते बघा पाकाच्या आपल्या. अजून पाक चिवट आहे आपला. अशा प्रकारचं झालंय, अगदी चिवट आहे. तर आणखी एक आपल्याला 2 मिनिटं पाक शिजवून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे मिक्स करत 2 मिनिटं शिजवून घेतला. आता आणखी एकदा चेक करून बघायचं. पूर्ण थंड होऊ द्यायचं, नंतरच चेक करून बघायचं, म्हणजे व्यवस्थित असं कळतं आपल्याला. तर इथं आपला पाक बनवून तयार झालाय बघा. असं पाण्यामध्ये टाकला की असं आवाज येतोय खणखण असा. तोडून बघायचं, मस्त तुकडा पडतोय बघा, पटकन तुकडा पडतोय असा. छान असं कुरकुरीत झालाय आपला पाक. यामध्ये आपण नाही तर फक्त एक चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घेतला. तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा. सोडा टाकल्यामुळं ना आपली चिक्की जी आहे ना छान खुसखुशीत होते. त्यामुळे सोडा जरूर टाकायचा आणि पाक जरी समजा एखाद्या वेळेस पुढे गेला असेल ना मिक्स करेपर्यंत, चेक करेपर्यंत, तरीसुद्धा व्यवस्थित बॅलन्स होतो. त्यामुळे थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि 1 चमचा फक्त साजूक तूप टाकून घ्यायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेच त्याच्यामध्ये तीळ टाकून घ्यायचे. सगळे तीळ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. इथून पुढची प्रोसेस मात्र आपल्याला खूप फास्ट करावी लागते. तर इथं तीळ छान असे मिक्स झालेत बघा. लगेचच आपण ज्या पोळपाटाला तूप लावून घेतलं ना, त्यावरती मिश्रण टाकून घ्यायचं आहे. पटकन टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता एखाद्या तूप लावलेल्या उलथण्याच्या साहाय्यानं किंवा अशा प्रकारे जर स्पॅच्युला असेल तुमच्याकडं, तर त्याच्या साहाय्यानं अशा प्रकारे सगळं मिश्रण काढून घ्यायचं. आता हे व्यवस्थित असं आपल्याला पसरवून घ्यायचं आहे.
जितकी तुम्हाला चिक्की पातळ किंवा जाडसर हवी आहे ना त्यानुसार तुम्ही पसरवून घेऊ शकता. थोडंसं सेट झालं की याला लगेचच आपल्याला बेलण्याच्या साहाय्यानं थोडंसं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे पातळसर अशी चिक्की होते. आपण इथं मध्यमच ठेवली आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर इथं बघा आपली मस्त अशी चिक्की लाटून झाली आहे. आता लगेचच याला चाकूच्या साहाय्यानं आपल्याला कट देऊन घ्यायचेत बघा. गरम असतानाच कट देऊन घ्यायचेत. एकदा का चिक्की थंड झाली की नंतर तुकडे पडत नाहीत चिक्कीचे, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला गरम असतानाच कट देऊन घ्यायचे. तुम्हाला चिक्की लहान किंवा मोठ्या आकारामध्ये हवी आहे ना त्यानुसार तुम्ही तेवढ्या अंतराने कट देऊ शकता. तर इथं आपण चौकोनी आकारामध्ये चिक्की कट करून घेतली बघा. आता एक 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आपल्याला थंड व्हायला. तर फक्त 15 मिनिटं झालेत बघा. आता चिक्की तुम्ही बघू शकता मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे. अगदी सहज तुकडे पडतायत बघा. त्यामुळेच आपण गरम असतानाच याला कट करून घेतलं होतं. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी झटपट पद्धतीमध्ये पटकन अशी चिक्की तयार होते. अगदी बाहेर मिळते ना मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा खूप सुंदर होते. चवीला सुद्धा खूप छान लागते. ही चिक्की ना तुम्ही 1 ते 2 महिने आरामात स्टोअर करून खाऊ शकता. तर या संक्रांतीला ही चिक्की नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा.